नमस्कार सर्वांना. मराठी स्टोरी हब या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपल्या या मराठी स्टोरी चॅनलवर कथा सुरू करण्याआधी एक छोटीशी माहिती. माझ्या काही कथा मी प्रतिलिपी ॲपवर सुद्धा प्रकाशित केलेल्या आहेत. तुम्हाला माझ्या कथा वाचायला आवडत असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रतिलिपीची लिंक दिलेली आहे. एकदा नक्की भेट घ्या आणि माझ्या कथा वाचण्याचा आनंद घ्या. चला तर मग आता सुरू करूया एक नवीन प्रेम कहाणी, जिचं नाव आहे स्पर्श तुझा वेडा भाग 1. तुम्हाला छान छान स्टोरी ऐकायला आवडत असतील तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक अशी प्रेम कहाणी जिथं 2 वर्षाचं अंतर आहे, अपूर्ण राहिलेलं प्रेम आणि त्या प्रेमामागे दडलेलं एक गूढ रहस्य. 2 वर्षानंतर आर्यवर्धन पुन्हा मायराच्या आयुष्यात येतो, पण यावेळी तो फक्त तिचं प्रेम मागण्यासाठी आलेला नसतो, तर 2 वर्षापूर्वी लपवून ठेवलेलं एक सत्य तिच्यासमोर आणण्यासाठी तो आलेला असतो. मग नेमकं काय घडलं होतं? मायरा त्याच्यापासून दूर का गेली आणि त्यांच्या प्रेमाचं पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी चला तर मग ऐकूया स्पर्श तुझा वेडा भाग 1. कथेला सुरुवात करूया. शहर अजूनही रात्रीच्या त्या गडद अंधारातून बाहेर आलेलं नव्हतं, जिथे दूरवर एखाद्या पक्षाचा आवाजही त्या शांततेला भेटून जाण्याचं धाडस करत नव्हता. आकाशाच्या कुशीतून पहाटेची पहिली सोनेरी किरणं अलगद जमिनीवर उतरण्याच्या तयारीत होती, पण त्या शहराच्या एका टोकाला असलेल्या एका आलिशान बंगल्याच्या टेरेसवर तो मात्र कित्येक तासांपासून एकटाच उभा होता. त्याच्या हातात कॉफीचा कप होता, पण त्या कपातली कॉफी कधीच थंड झाली होती, कारण गेल्या 2 वर्षापासून त्याच्या मनात पेटलेली आग मात्र अजूनही शांत झालेली नव्हती. त्याची नजर समोरच्या त्या क्षितिजावर स्थिर होती, पण त्याच्या डोळ्यांसमोर एक चेहरा होता, एक असा चेहरा ज्याला विसरण्याचा त्याने कितीतरी वेळा प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी त्याचं मन त्याच्याकडेच परत येत होतं. तो होता आर्यवर्धन. आर्यवर्धन नाव ऐकलं तरी शहरातल्या मोठमोठ्या लोकांच्या नजरा आदराने झुकायच्या. वयाने तरुण, पण आपल्या मेहनतीने आणि बुद्धीने उभं केलेलं एक मोठं साम्राज्य त्याच्या नावावर होतं. त्याच्याकडे पैसा होता, प्रतिष्ठा होती, ताकद होती आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहण्याची सवयही होती. पण या सगळ्यांच्या पलीकडे त्याच्याकडे एक अशी कमतरता होती जी त्याने जगापासून लपवून ठेवली होती, आणि ती म्हणजे मायराचं त्याच्या आयुष्यातून निघून जाणं. 2 वर्ष झाली होती, पण त्या 2 वर्षात एकही अशी रात्र गेली नव्हती ज्या रात्री त्याने तिचा विचार केला नव्हता. त्याने स्वतःला कामात झोकून दिलं होतं. लोकांना वाटत होतं आर्यवर्धन आपल्या आयुष्यात खूप पुढे गेला आहे, पण त्याला मात्र माहीत होतं की त्याचं मन अजूनही त्या एका दिवसात अडकून पडलं आहे. त्या दिवशी मायरा त्याला सोडून गेली होती. तर मागून कबीरचा आवाज आला. तसा आर्यवर्धनने हळूच डोळे मिटले आणि काही क्षणांनी मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. माहिती मिळाली. त्याचा आवाज नेहमीसारखाच शांत होता, पण त्या शांततेखाली दडलेली घाई कबीरला स्पष्ट जाणवत होती. हो सर, कबीरने मोबाईल पुढे करत सांगितलं. मायरा गेल्या 3 महिन्यांपासून पुण्यात आपल्या आईवडिलांसोबत राहत आहे. एवढं ऐकताच आर्यवर्धनच्या चेहऱ्यावर 2 वर्षांनी एक हलकसं हसू उमटलं. म्हणजे शेवटी ती सापडली. तो स्वतःशीच फुटफुटला. कबीर काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग धीर करून म्हणाला, सर, आता तरी तिला तिच्या आयुष्यात सुखाने जगू द्या. आर्यवर्धनने त्याच्याकडे पाहिलं आणि अगदी शांतपणे उत्तर दिलं, मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला जात नाहीये कबीर. मी फक्त तिला ते सत्य सांगायला जातोय जे तिला 2 वर्षापूर्वी कधीच सांगितलं गेलं नाही. इकडे पुण्यात एका सुंदर पण साध्याच्या घराच्या बाल्कनीत मायरा उभी होती. सकाळच्या गार वाऱ्याने तिचे लांबसडक केस चेहऱ्यावर येत होते, पण त्यांना बाजूला करण्याचाही तिला भान नव्हतं. तिच्या हातात चहाचा कप होता, पण तिची नजर त्या कपात नव्हती, तर ती दूरवरच्या आकाशात हरवलेली होती. गेली 2 वर्ष तिने स्वतःला हजारो वेळा समजावलं होतं की भूतकाळ संपला आहे. आर्यवर्धन तिच्या आयुष्याचा भाग नाही, पण मनाला कोण समजवणार? काही नाती तुटतात, पण त्यांच्यातलं प्रेम तुटत नाही. काही माणसं दूर जातात, पण त्यांच्या आठवणी मात्र आपल्या प्रत्येक श्वासासोबत राहतात. आणि आर्यवर्धन तिच्यासाठी अगदी तसाच होता. मायरा, आईच्या आवाजाने ती दचकली. तिने पटकन डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि मागे वळली. काय आई, आज संध्याकाळी काही पाहुणे येणार आहेत.
आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच गांभीर्य होतं. कोण? मायराने सहज विचारलं, पण आईने नजर चुकवत उत्तर दिलं. तुझ्यासाठी. एवढं ऐकताच तिच्या चेहऱ्यावरची शांतता गायब झाली. आई, मला लग्न करायचं नाही, हे मी आधीच सांगितले. मला आधी माझं करिअर करायचं आहे. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आणि तिच्या आवाजात नाराजी होती. पण आई काही बोलणार इतक्यात माधवरावांचा आवाज आला. मायरा, एकदा त्या मुलाला भेटून तरी घे. निर्णय तुझाच असेल. मायराने बाबांकडे पाहिलं, पण त्यांच्या नजरेत काहीतरी असं होतं ज्यामुळे तिच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली होती. संध्याकाळ झाली आणि घरात पाहुण्यांची चाहूल लागली. मायरा आपल्या खोलीत आरशासमोर उभी होती. आईने तिला साधी पण सुंदर गुलाबी साडी नेसवली होती. केस मोकळे सोडले होते आणि कपाळावर छोटीशी टिकली होती. दिसायला ती नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचा लवलेशही नव्हता. ती खाली जाण्यासाठी दार उघडणार इतक्यात बाहेर कार थांबवण्याचा आवाज आला. तिचं लक्ष सहज खिडकीकडे गेलं आणि बाहेर उभी असलेली काळी अलिशान कार पाहताच तिच्या छातीत धडधड सुरू झाली. कारण त्या कारची ओळख तिला होती 2 वर्षापूर्वी. अशाच एका कारमध्ये बसून तिच्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि सर्वात भयानक दिवस एकाच वेळी आला होता. कारचं दार उघडलं आणि आधी कबीर खाली उतरला. त्यानंतर दुसरं दार उघडलं आणि तो बाहेर आला. काळा शर्ट हातात, महागडं घड्याळ, चेहऱ्यावर गंभीर भाव आणि डोळ्यात तीच ओळखीची नजर. आर्यवर्धन समोर उभा होता. मायराच्या हातातून मोबाईल खाली पडला नाही. तिच्या ओठातून अगदी हलका आवाज बाहेर पडला. तिच्या मनाने त्याला पाहताच सगळ्या भीती तोडून टाकल्या होत्या. त्या भिंती तिने गेल्या 2 वर्षात स्वतःभोवती उभ्या केल्या होत्या. त्या एका क्षणात कोसळल्या होत्या आणि तिच्या डोळ्यांसमोर त्याचं पहिलं भेटणं, त्याचं पहिलं भांडण आणि त्यांच्यात त्याचं तिच्यावर चिडणं, तिचं त्याच्यावर रुसणं आणि मग तो दिवस जेव्हा त्याने तिचा हात हातात घेऊन म्हटलं होतं, मायरा, तू माझ्या आयुष्यात आलीस ना, तेव्हापासून मला जगणं कळलं. प्रियवर्धन घरात आला तेव्हा सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. मायराच्या आईवडिलांना तो आधीपासूनच ओळखीचा असल्यासारखा वाटत होता. पण मायरा मात्र दाराच्या आड उभी राहून त्याच्याकडे पाहत होते. तिच्या नजरेत प्रेमही होतं आणि रागही होता, प्रश्नही होते आणि भीतीही होती. मायरा, खाली ये बाळा. आईच्या आवाजाने तिला खाली यावंच लागलं. ती हळूहळू पायऱ्या उतरू लागली आणि शेवटच्या पायरीवर येताच तिची नजर आर्यवर्धनच्या नजरेला भिडली. त्या एका क्षणी दोघांभोवतीचं जग जणू थांबलं होतं. त्याने काहीच केलं नाही. तिने फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. त्या नजरेत 2 वर्षाची प्रतीक्षा होती आणि मायराला ती स्पष्ट दिसत होती. बस ना बाळा, माधवरावांनी सांगितलं. ती आर्यवर्धनच्या समोर बसली. तिच्या बोटांची होणारी थरथर त्याच्या नजरेतून सुटली नाही, पण तो काही बोलला नाही. मोठ्यांमध्ये काही वेळ बोलणं झालं आणि अचानक मायराची आई हसत म्हणाली, आम्ही दोन्ही कुटुंबांनी एक निर्णय घेतलाय. आता पुढचं तुमच्या दोघांनी ठरवायचं. मायरा गोंधळून आईकडे पाहू लागली. कसला निर्णय? तिच्या प्रश्नाचं उत्तर माधवरावांनी दिलं. तुझं आणि आर्यवर्धनचं लग्न. एवढं ऐकताच मायराच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती जागेवरून उठली नाही. हे कधीच होणार नाही. तिच्या आवाजात इतका ठामपणा होता की खोलीत बसलेल्या प्रत्येकाला धक्काच बसला. मायरा, शांत हो. आईने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबली नाही. तुम्हाला माहीत आहे ना, मी याला का सोडलं होतं? मग पुन्हा त्याच्यासोबत माझं लग्न का लावताय? तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आर्यवर्धन मात्र शांत होता. तुम्ही काहीतरी बोला, ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली. आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं आणि अगदी शांत आवाजात म्हणाला, तुझ्या मनाविरुद्ध मी काहीच करणार नाही. त्याच्या या उत्तराने ती काही क्षण स्तब्ध झाली. कारण तिला अपेक्षा होती तो तिच्यावर हक्क गाजवेल, भांडेल, तिला थांबवेल. पण तो मात्र तिच्या निर्णयावर सोडून देत होता. मग तुम्ही इथे का आलात? मायराने शेवटी विचारलं. आर्यवर्धन तिच्याजवळ आला आणि काही अंतरावर थांबला. तुला एक सत्य सांगायला. तिच्या कपाळावर आट्या पडल्या. कसलं सत्य? त्याने काही क्षण तिच्या डोळ्यात पाहिलं. 2 वर्षापूर्वी तू मला ज्या कारणासाठी सोडलंस ना, त्या कारणामागचं पूर्ण सत्य तुला कधीच माहीत नव्हतं. मायराच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. काय म्हणताय तुम्ही? तू जे पाहिलंस ते खरं होतं मायरा. तू त्याचा जो अर्थ काढलास तो चुकीचा होता. ती रागाने म्हणाली, बस करा. मला पुन्हा त्या भूतकाळात जायचं नाही. आर्यवर्धनचा आवाज मात्र आणखी मऊ झाला. पण मला तुला त्या भूतकाळातून बाहेर काढायचं आहे. मायराच्या डोळ्यातून अश्रू उघडले. तुम्ही माझ्यासाठी सगळं संपवलंत आर्यवर्धन, ती थरथरत म्हणाली.
तुम्ही माझ्यावर प्रेम केलं असतं तर त्या दिवशी माझ्यावर विश्वास ठेवला असता. आर्यवर्धनच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता म्हणूनच तुला माझ्यापासून दूर जाऊ दिलं. मग मला थांबवलं का नाही? तिचा प्रश्न ऐकून तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, कारण त्या दिवशी तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम नव्हतं मायरा, फक्त तिरस्कार होता. मायराने डोळे मिटले, कारण तो एकच शब्द तिच्या हृदयाला पुन्हा जखमी करून गेला होता. त्या रात्री सगळे झोपले पण मायराच्या डोळ्यांना झोप आली नाही. ती खिडकीजवळ बसून भूतकाळाच्या आठवणीमध्ये हरवली होती. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तुला 2 वर्षापूर्वी काय घडलं हे खरंच जाणून घ्यायचं असेल तर उद्या रात्री 11 वाजता जुन्या पुलावर ये, पण एकटी ये आणि आर्यवर्धनला याबद्दल काहीही सांगू नकोस. मेसेज वाचताच तिच्या अंगावर काटा आला. तिने नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद होता. आता तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. हा मेसेज नेमका कोणी केला होता आणि त्याला 2 वर्षापूर्वीच्या त्या घटनेबद्दल काय माहीत होतं? तिकडे आर्यवर्धन आपल्या खोलीत उभा राहून एका जुन्या फोटो अल्बमकडे पाहत होता. त्याने एक फोटो हातात घेतला ज्यामध्ये तो आणि मायरा हसत उभे होते. त्या फोटोच्या मागे त्याने काहीतरी लिहिलं होतं, जिच्यापासून दूर गेलो तरी तिच्यावरच प्रेम करेल. त्याच वेळी कबीरचा फोन आला. सर, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आर्यवर्धन गंभीर झाला. बोल. कबीर म्हणाला, आपल्या मागे कोणीतरी आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्यावर आणि मायरावर नजर ठेवली जात आहे. आर्यवर्धनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कोण? अजून कळालं नाही, पण एक गोष्ट कळली आहे सर. 2 वर्षापूर्वीच्या त्या रात्रीत आपण समजतो त्यापेक्षा खूप मोठं रहस्य दडलं आहे. दुसऱ्या दिवशी रात्र झाली आणि मायराने सगळ्यांच्या नकळत घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिच्या मनात भीती होती पण त्याहून मोठी तिची सत्य जाणून घेण्याची इच्छा होती. तिने साधा ड्रेस घातला आणि शांतपणे घराबाहेर पडली. पण तिला माहीत नव्हतं की घराच्या समोर उभी असलेली काळी गाडी तिच्या हालचालीवर नजर ठेवून होती आणि त्या गाडीच्या आत बसलेला होता आर्यवर्धन. तिला दूर जाताना पाहत होता. कबीरने विचारलं, सर आपण तिच्या मागे जाणार का? आर्यवर्धनने गाडी सुरू केली. हो, पण तिच्या मागे नाही, तिच्या सावलीच्या मागे, जो आहे त्याच्या मागे. जुन्या पुलावर पोहोचल्यावर मायरा गाडीतून खाली उतरली. आजूबाजूला कोणीच नव्हतं, फक्त पुलाखालून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आणि दूरवरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे दिवे. तिने घाबरत मोबाईल हातात घेतला. मी आले आहे, आता समोर या. काही क्षणांनी तिच्या फोनवर उत्तर आलं. मागे वळू नकोस, तुझ्या समोरच्या लोखंडी रेलिंगजवळ एक पाकीट ठेवलं आहे, ते घे. मायराने हळूहळू पुढे जाऊन ते पाकीट उचललं. तिचे हात थरथरत होते. तिने ते उघडलं आणि आत एक जुना फोटो पाहताच तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. कारण त्या फोटोमध्ये आर्यवर्धनसोबत अशी एक व्यक्ती उभी होती जिच्यावर मायराने गेली 2 वर्ष पूर्ण विश्वास ठेवला होता. तिच्या मागून आवाज आला, मायरा. ती दचकून मागे वळली. समोर आर्यवर्धन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता पण डोळ्यात तीव्र चिंता होती. तू इथे एकटी का आलीस? मायराने फोटो त्याच्यासमोर केला. हे काय आहे? आर्यवर्धनने फोटो पाहिला आणि काही क्षणांसाठी त्याचा चेहरा पूर्ण बदलला. हा फोटो तुला कुठून मिळाला? मला एका अनोळखी व्यक्तीने बोलावलं होतं, ती रडत म्हणाली. मला सत्य जाणून घ्यायचं आहे आर्य, मला आणखी खोट्यात जगायचं नाही. आर्यवर्धन तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्या हातातून तो फोटो घेतला आणि काही क्षण त्याकडे पाहत राहिला. मायरा, मी तुला हे सत्य सांगणार होतो पण मला योग्य वेळ हवा होता. कसला वेळ? कारण या फोटोमागे ज्या व्यक्तीचा हात आहे ना, ती व्यक्ती तुझ्यासाठीच धोकादायक आहे. मायराच्या चेहऱ्यावर भीती पसरली. कोण आहे ती? आर्यवर्धनने उत्तर देण्याआधीच पुलाच्या दुसऱ्या टोकाला गाडीचे दिवे चमकले. दोघांनीही त्या दिशेने पाहिलं आणि एक काळी गाडी त्यांच्या दिशेने येत होती. आर्यवर्धनने क्षणाचाही विलंब न करता मायराचा हात पकडला आणि तिला स्वतःच्या मागे घेतलं. आर्य, मला काय होतंय ते सांग, ती घाबरून म्हणाली. पण त्याने फक्त तिच्याकडे पाहिलं. आता माझ्यावर विश्वास ठेव. गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि दार हळूहळू उघडलं आणि त्यातून खाली उतरलेल्या व्यक्तीला पाहताच मायराच्या हातातून तो फोटो खाली पडला. तिच्या चेहऱ्यावर अविश्वास होता, डोळ्यात पाणी होतं आणि ओठांवर फक्त एकच शब्द, आला तुम्ही. आर्यवर्धनने तिचा हात आणखी घट्ट पकडला कारण त्याला माहीत होतं की आता 2 वर्षापूर्वी लपवलेलं रहस्य त्यांच्या समोर उघडणार होतं.
पण त्याला याची कल्पना नव्हती की या रहस्याचा धागा फक्त त्यांच्या प्रेमाशी जोडलेला नव्हता, तर मायराच्या कुटुंबाशीही जोडलेला होता. आणि त्या व्यक्तीला मायरा आपल्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती समजत होती. तीच व्यक्ती त्यांच्या नात्यांचा सर्वात मोठा शत्रू निघणार होती. मायराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आर्यवर्धन तिच्याकडे पाहत होता आणि त्याच्या नजरेत एकच भावना होती, तिला पुन्हा गमावण्याची भीती. त्याने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला, मायरा, आज जे काही ऐकशील त्यानंतर कदाचित तू माझ्यावर पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाहीस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यावर 2 वर्षापूर्वी जितकं प्रेम करत होतो ना, त्यापेक्षा 10,000 पटीने आजही करतो. मायराने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं की वेदना हे त्यालाही कळत नव्हतं. आणि पुढच्याच क्षणी तिच्या मागून आलेला तो आवाज तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का ठरला. आर्यवर्धनवर विश्वास ठेवू नकोस मायरा, कारण 2 वर्षापूर्वी तुझ्याशी जे झालं होतं ना, त्याचा खरा गुन्हेगार तोच आहे. मायराच्या चेहऱ्यावरचे भाव गोडले. आर्यवर्धन मात्र डोळे मिटून उभा राहिला, कारण त्याला माहीत होतं आता खरी कहाणी सुरू झाली होती. फ्रेंड्स, खरी कथा तर इथूनच सुरू झाली आहे. स्पर्श तुझा वेडा. आर्यवर्धन आणि मायराची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमची एक छोटीशी कमेंटसुद्धा मला पुढचा भाग आणखी सुंदर आणि मनापासून लिहिण्यासाठी एक नवीन उमेद देते. पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की 2 वर्षापूर्वी आर्यवर्धन आणि मायरामध्ये नेमकं असं काय घडलं होतं? मायरा आर्यवर्धनपासून दूर का गेली? आणि त्या जुन्या फोटोमागचं रहस्य काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्यवर्धन खरंच दोषी आहे का? याचं उत्तर आपल्याला मिळेल स्पर्श तुझा वेडा भाग 2 मध्ये. जर तुम्हाला पुढे काय होईल हे जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून जेव्हा मी याच कथेचा पुढील भाग अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच भाग मिस होणार नाही. पुढच्या भागात हे रहस्य आणखी गडद होणार आहे आणि आर्यवर्धन मायराच्या नात्यातील एक असं सत्य समोर येणार आहे ज्याची तुम्हीही कल्पनाही केली नसेल. तोपर्यंत ऐकत रहा प्रेमकथा, रहस्य आणि भावनेंनी भरलेली स्पर्श तुझा वेडा. भेटूया पुढील भाग 2 मध्ये.